सर्व धर्म समभावाची या भूमिकेतून प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना एकत्र ज्यांनी केलं, एकता हा त्याच्या मागचा एक मूळ मंत्र होता. राज्यकारभारात लोकांचा सहभाग व्हावा म्हणून विचार त्यांनी मांडला. अर्थात लोकशाही ज्या लोकशाहीत आपण वावरतो त्याचा जर पाया कोणी रचला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि असं असताना ज्यांनी कधी स्वतःचा स्वार्थ कधी पाहिला नाही, कुटुंब म्हणून स्वतःचं फक्त केवळ कुटुंब म्हणून त्यांनी बघितलं नाही, तर ह्या देशातले सर्व लोकांना वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्यांनी आपलं कुटुंब म्हणून समजलं. एक प्रकारचं एक असा जो विचार आहे आणि त्या विचाराच्या आधारावरतीच आपल्याला आज आपण ज्या लोकशाहीत आपण वावरतोय, आपल्याला जी आझादी आपल्याला मिळाली, गुलामगिरीतनं आपली जी सुटका झाली, केवळ ह्याच विचारांमुळे झाली. आणि असं असताना तत्वाशी कधी तडजोड ज्यांनी केली नाही, ज्या व्यक्ती महापुरुषांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच तडजोड केली नाही. असं असताना अनेकदा त्यांच्याबद्दल असे गलिच्छ विधानं केले जातात. एक 2-3 दिवसापूर्वी आता मीडियामध्ये जे संपूर्ण टी व्हीवरती जे पाहत असताना केवळ मलाच नाही तर अनेक संपूर्ण सगळे शिवभक्तांना एवढं वेदना होतात की काय असं त्यांनी विधान केलं. हा राहुल सोलापूरकर म्हणजे कोण आहे आणि त्यांनी जे विचार त्यांनी जे तो जो म्हणाला लाच, मला वाटतं असे लोकांना ज्यांनी लाच घेतात यांना लाच पलीकडं काय समजत नाही. हे असं बोलताना म्हणजे जिभेला हाड नसतं मला माहीत आहे, पण लावली जीभ टाळाला आणि काय पण बोलायचं, अशा लोकांच्या जिभा हसडल्याच गेल्या पाहिजे. आणि जे महापुरुषांच्या बद्दल असे विधानं करतात, कोणी असू दे, त्या सगळ्यांना जनतेने ठेचून काढलं पाहिजे, दिसल तिचं ठेचलं पाहिजे, वेचून ठेचलं पाहिजे. कारण की ही जी विकृती, ह्या विकृतीचा वाढ झाली तर तुम्हाला सांगतो या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होणार आहे. वेगवेगळ्या जाती धर्मात जे काय तेढ निर्माण केले जातात हे अशा विकृत लोकांमुळं. या अगोदरसुद्धा आम्ही राज्य शासनाच्याकडं आणि केंद्र शासनाकडं देवेंद्रजींना तर त्यांची मी बोलणारच आहे, भेटणार आहे, अमितजींशी पण भेटणार आहे की ह्या असे जे विधानं करतात त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी. देशद्रोहाचा त्यांच्यावरती संपूर्ण कायदा लागू त्यांना केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत हे जर आपण जपलं नाही तर तुम्हाला सांगतोय देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही. आणि ही असे जे विकृत विधानं जे करतात हे त्याला कारणीभूत आहे. आणि त्यामुळे अशा लोकांना यापुढं त्यांचे चित्रपट कुठले जरी असतील किंवा जे कुठं अभिनय करत असतील त्या ठिकाणी ते हाणून पाडले पाहिजे. जे कोण फिल्म इंडस्ट्री मधले जे काय प्रोड्युसर, डायरेक्टर किंवा जे काय संपूर्ण जे असतील या लोकांनीसुद्धा अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे. ह्या लोकांना गाडलं पाहिजे. ह्या लोकांना जर गाडलं नाही तर हा देश, या देशाच्या अखंडतेला चा प्रश्न आहे. आणि जास्तीत जास्त याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. खरं तर मला जर विचारलं तर असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. त्यालाच नाही तर असे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना
कोणी पण बेताल वक्तव्य करायचं. ज्या व्यक्तींनी संपूर्ण आयुष्य स्वतःचं या देशासाठी संरक्षणासाठी परकीय आक्रमणाला सामोरे जात असताना स्वतःची जीवाची पर्वा न करता संपूर्ण ते पुढं गेले, अशा लोकांबद्दल असं वक्तव्य जर होत असेल तर याला दुसरं काही पर्याय नाही. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन, तो जिथं दिसल आणि असे लोक जे कोण महापुरुषांचे अवमान करत असतील या सगळ्यांना ठेचा आणि गाडा. तुम्ही निषेध व्यक्त करत कारवाईची मागणी करताय, पण अशीच वादग्रस्त विधानं करणारी लोक भांडारकरवर आहेत. कुठले निकष आहेत माहीत नाही, असे सदस्य भांडारकरवर मध्ये भरलेले आहेत. मी तेच तुम्हाला सांगतोय की हे जे कोण असतील यांना शोधून ठेचलं पाहिजे, यांना गाडलं पाहिजे. कारण की एक लक्षात घ्या, हे संपूर्ण जे आपला जो इतिहास आहे, या इतिहास आपण कालांतराने काय होणार आहे, जर आपण वेळेस यांना आळा घातला नाही तर इतिहासाला हे वेगळं वळण देण्याचं काम हे चालू करतील. कालांतराने उद्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक वेगळं, म्हणजे आज मला सांगा ना, देवाची संपूर्ण जगभरात असे अनेक मोठे योद्धे होऊन गेले, पण एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आहे की त्यांची आपण प्रतिमा देवारात ठेवतो. का ठेवतो तर बाकीच्यांनी त्यांचं साम्राज्य वाढवण्याकरता त्यांनी लढाया केल्या. शिवाजी महाराजांनी लढाई केली तर संपूर्ण ह्या देशातले जे लोकांवरती होणारा अन्याय ते छाटण्याकरता आणि परकीय आक्रमण रोखून फार स्त्रिया असतील आणि वयोवृद्ध लोक असतील, संपूर्ण समाजातल्या घटकांची त्यांनी संरक्षण, हाच एकमेक त्यांच्या मनात एक उद्दिष्ट होतं. आणि काय बोलणार, म्हणजे हे अक्षय किळसवाणी प्रकार आहे. अशा कलाकारांचे फोटो जे आहेत ते मोठ्या मोठ्या नेत्यांसोबत भेटत आहेत आणि त्याचबरोबर काही संघटना ज्या आहेत राईट विंगच्या त्यांच्यासोबत पण इतिहासकारांसोबत पण फोटोज आहेत. आणि दुसरं एक राजे, हे कलाकार आहेत, साहित्यिक नाहीयेत किंवा इतिहासकार नाहीये. अगदी बरोबर. मग अशा ह्याच्यावर जर असं वादग्रस्त वक्तव्य करत असतील तर त्यांच्यावर कारवाई कशा पद्धतीने करायला पाहिजे? कारवाई तर झालीच पाहिजे, त्यांना तुरुंगातच टाकलं पाहिजे, देशद्रोहाचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याच्या अगोदर सुद्धा भेटलोय मॅडम, आणि आता सुद्धा या 1-2 दिवसात आम्ही त्यांची भेट घेणार आहे. मी स्वतः घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बघितलं जात आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना वारंवार त्यांच्यावरती टीका करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशी अनेक घटना गेल्या काही दिवसात झालेल्या आहेत. याचीच ही पुनरावृत्ती आहे. सुधांशु त्रिवेदी प्रकरण असेल, त्याच्या आधी झालेली आहेत, नंतरही झाली. एका पक्षाचे खासदार देखील सुधांशु त्रिवेदी एका पक्षाचे खासदार. हो, नाही, भाजपचे खासदार आहेत. हे बघा, खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील किंवा पत्रकार असतील किंवा कोण उद्योजक असेल, कुठल्याही क्षेत्रात जरी काम करणारे असतील तर कोणालाही मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना ठेचून त्यांना गाडलं पाहिजे. ते म्हणतो ना आपण, ही चूक नाही तर घोड चूक आहे आणि त्याला माफी असूच शकत नाही. पण ते त्या व्हिडिओमध्ये बोलताना म्हणतात की अशा, बरं ठामपणे म्हणतात की अशा प्रकारचे पुरावे आहेत. बरोबर आहे. म्हणजे औरंगजेबच्या भेटीला जाताना जर रावल्याचा जर विचार केला तर त्याचं म्हणणं असं असणार, त्यांनी महाराजांना लाच दिली म्हणून ते भेटीला गेले. ते तसं नसतं, त्यांच्या शौर्याचं ते प्रतीक होतं. लाच घेणाऱ्यापैकी महाराज कधीच नव्हते. नाही तर आज आपण त्यांना दैवत म्हणून किंवा आपण त्यांचा एवढं 300 वर्षाहून अधिक वर्ष गेल्यानंतर देखील आपण त्यांची आठवण, त्यांची प्रेरणा जे घेतो, त्याची लायकी काय राहुलाची किंवा अशा लोकांची. कोरोना काळात ज्या पद्धतीनं काल त्यांचा पुन्हा दुसरा व्हिडिओ आला, त्यात त्यांनी म्हटलंय की ज्यांना दुःख झालं असेल त्यांनी सगळ्यांची मी माफी मागतो, पण औरंगजेब हा लाचखोरच होता, त्या या संदर्भात माझ्याकडे पुरावे आहे. अरे तो लाचखोर होता का नाही होता, तो हरामखोर होता. ह्याच्या पलीकडे काय, तू कोणाची तुलना कोणाबरोबर करतोय? तर तो हरामखोर होता ना, तर राहुल काय कमी हरामखोर आहे का?
राहुल तसं बघायला गेलं असं विधान केलं तर औरंगजेबची जे अवलादच म्हणायला पाहिजे त्याला. कोरोना काळात मोदींनी ज्या थाळ्या वाजवायला सांगितल्या त्या डॉक्टरांसाठी नव्हत्या, त्या राम मंदिरातली मूर्ती अस्थायी करण्यासाठी होत्या असं पण त्यांनी म्हटलं नाही सोलापूरमध्ये. हे बघा आता त्याच्यावरती किती चर्चा करायची, त्याला ठेचा ना आता. बस झालं, असे लोक वेचून ठेचले पाहिजे. किती वेळ लागतोय त्या चर्चा करण्यापेक्षा त्या कृतीत आणलं पाहिजे असं माझं सगळ्यांना. या प्रकरणी आपटेवर अजूनही कारवाई झालेली नाही. सिंधुदुर्ग प्रकरणातला पुतळा जो पडला होता महाराजांचा ना, हो आता वास्तविकरित्या आता त्याच्यावरती चौकशी आता त्यांनी हे सगळी नेमली आहे. त्या लवकरात लवकर त्यांनी काय लोकांना आत पण टाकलं आणि जेव्हा देत असताना वास्तविक त्या लोकांची पात्रता आहे का. उदयनराजे भोसले हे माध्यमांशी संवाद साधतायत. या दरम्यान ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावरती तीव्र संताप व्यक्त करत टीका केली.